चून मारलं, कोर्ट म्हणतंय होय त्याला जेलमध्ये मारलं, त्या ठिकाणच्या सगळ्या एजन्सी म्हणतायत की पोलिसांनी मारलं, त्या ठिकाणचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट म्हणतोय की होय मारहाणीमुळेच तो मेलाय. तरी सुद्धा आज 2 ते 2.5 वर्ष झालं एकाही पोलीस आरोपीला त्या ठिकाणी अटक झालेली नाही, एकाही पोलिसावरती गुन्हे दाखल झाले नाहीत. तामिळनाडूमध्ये त्या ठिकाणी न्याय मिळतो, पण महाराष्ट्रामध्ये हा न्याय मिळत नाही. कारण सोमनाथ सूर्यवंशी हातामध्ये संविधान घेऊन, निळा झेंडा घेऊन बाबासाहेबांच्या घोषणा देत लढत होता. का बाबासाहेबांच्या घोषणा देणं या राज्यामध्ये गुन्हा आहे का? बाबासाहेबांचं संविधान घेऊन लढणं या राज्यात गुन्हा झालाय का? आज जो जय भीमचा नारा देईल त्याला या ठिकाणी कैद करण्याचं काम या राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे. एक प्रकारे अघोषित आणीबाणी आली आणि या आणीबाणीला छेद देण्याचं काम, देशाला सुरक्षित करण्याचं काम जर कोण करू शकतो तो बाबासाहेब आंबेडकरांचा बछडा, बाबासाहेब आंबेडकरांचा छावा करू शकतो. म्हणून या बाबासाहेबांच्या लेकरांना कशात अडकवायचं, आरक्षणाच्या वादात अडकायचं, अशा पद्धतीचं षडयंत्र केलंय. आम्ही विचारतोय नरेंद्र मोदीला, पेट्रोलचं काय झालंय, डिझेलचं काय झालंय, गॅसचं काय झालंय, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय झालंय, शेतकऱ्यांच्या हमी भावाचं काय झालंय, बेरोजगारांचं काय झालंय. या पुण्याच्या IT मध्ये अचानक काही घंट्यात एक कंपनी बंद पडते आणि 600 ते 700 लोक त्या ठिकाणी बेरोजगार होतात. याच्याकडे लक्ष जाऊ नये म्हणून जातीत भांडणं लावायचे, हिंदू मुस्लिम करायचं, दलितात भांडणं लावायचे, ख्रिश्चनांना टार्गेट करायचं का? तर हे जे कामगार आज पुण्यामध्ये अचानकपणे रस्त्यावर आलेत त्यांच्या मुद्द्याकडे या देशाचं लक्ष गेलं नाही पाहिजे. या पेट्रोलनी, गॅसने, डिझेलनी माणूस गुदमारायला लागलाय. तो आता जगण्याची भ्रांत त्याला पडली. सोनं घेऊ नका म्हणतोय पंतप्रधान, फिरायला जाऊ नका म्हणतोय पंतप्रधान. अरे मग हे सगळे लोक जगणार कसे? मी ज्यावेळेस अलिबागला गेलो आंदोलनानिमित्त, तिथले रिसॉर्टवाले मला भेटले की भाई अचानक मोदीची एक बाईट झाली आणि पर्यटक इकडले बंद झालेत, आमच्यावरती उपासमारीची वेळ झाली आहे. लोन काढलेलं आहे, ट्रॅव्हल्स एजन्सीच्या गाड्या चालू आहेत, त्यांचे हप्ते कोण भरणार हे सुद्धा तरुण आज भयभीत झालेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात एक अराजकतेचं वातावरण निर्माण झालंय आणि आमच्या पाठीमाग एक भावनिक मुद्दा लावून आम्हाला झुंजत ठेवलेलं आहे. आम्हीच हे प्रश्न विचारू शकतो ही त्यांना माहिती आहे. आमचं बुद्धगया ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यात आहे. ते आंदोलन आम्ही देशव्यापी केलं, त्या आंदोलनाचं काय झालं याचं उत्तर कोण देत नाही. हम संविधान बदलने के लिए सरकार में आए हे म्हणणारे अटक झालेले नाही. त्या ठिकाणी संविधान फाडण्याची भाषा त्या मध्य प्रदेशच्या अनिल मिश्रा, स्वरूपानंद नावाच्या त्या ठिकाणचा असणारा तो राजा भैया नावाचा कुणीतरी राजा गुंडा तिकडला संविधान फाडण्याची भाषा करतो, त्याला अटक होत नाही. पण शेतकऱ्यांसाठी किंवा एखाद्या वसतिगृहातल्या एका मुलीने तिच्या वसतिगृहाची समस्या सांगितली म्हणून पोलिसांनी तिला नोटीस पाठवली. आमच्या सारख्या लढणाऱ्यांनी रस्त्यावर उतरलं म्हणून आचारसंहितेचं कारण सांगून आमच्या आंदोलन थांबवले जातात. अरे आमच्या हातात निळा झेंडा आहे, संविधानाची भाषा आहे, बाबासाहेबांचा फोटो आहे आणि जय भीमचा नारा आहे, तरी सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीने आम्हाला त्रास दिला जातो. जो या राज्यात जय श्रीरामचा नारा देऊन काही करील त्याला सगळं या ठिकाणी माफ आहे. जय श्रीरामचा नारा देऊन ख्रिश्चन, मुस्लिम, दलितांना टार्गेट केलं तर त्यांना अटक होत नाही. हे असणारे या राज्यातलं दुर्दैव आहे. म्हणून हे राज्यातलं सरकार आरक्षणाच्या विरोधात आहे. उन्हातानामध्ये आम्ही फिरतोय, समाजाला जाग करतोय. समाज बांधवांनो वेगळे होऊ नका. हे 4-2 RSSचे लोक तुमच्यामध्ये घुसून तुम्हाला रस्त्यावर उतरत आहेत. राज्याचा कायदा त्या ठिकाणी बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी या माध्यमातून सांगतोय देवेंद्र फडणवीसला की आता आमची परीक्षा घेऊ नको बाबा, आता आमच्या नादी तू लागू नको. जर तू आमच्या नादी लागायचा प्रयत्न केला तर याद राख, आरक्षण आणि संविधान हे आमचं अस्तित्व आहे. बाबासाहेबांचे लेकर आहेत, त्यांच्याकडे गमावण्यासारखं काही नाही. फडणवीस तुझ्याकडे गमावण्यासारखं भरपूर आहे. आम्ही आग आहेत, आग, आणि आगीच्या जर नादी लागलात तर त्या ठिकाणी सगळेजण भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाहीत. हा गर्भित इशारा मी देतोय. कल्याणचं बुद्ध विहार पाडलं त्याचाही आवाज उठवतोय.
पुण्यामध्ये ख्रिश्चनांवरती त्या ठिकाणी चर्चवरती अतिक्रमाच्या नावाखाली त्यांना पाडलं जातंय, भयभीत केलं जातंय, सत्तेत असून जनाक्रोश मोर्चे काढले जात आहेत. हे सगळे खरे प्रश्न आहेत आणि याचं मूळ जर काय असेल मित्रांनो तर ते ईव्हीएम आहे. आणि ईव्हीएम मात्र या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यामध्ये सरकार आणत चाललंय. ईव्हीएम हटवण्याचं आमचं हे आंदोलन आहे, लोकशाही वाचवण्याचं आमचं हे आंदोलन आहे, सोमनाथला न्याय देण्याचं आमचं हे आंदोलन आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं ठोंग देवेंद्र फडणवीस करतोय. आज उद्या त्या ठिकाणी निवडणूक आहे म्हणून काल पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांना रताळा आणि गाजरं दाखवायचं काम केलंय. अरे जेव्हा अधिवेशनात तुम्ही म्हणले होते आम्ही कर्जमाफी करू, त्याच वेळेस इम्प्लिमेंट का झाली नाही? ज्या वेळेस तुम्ही तिथं अधिवेशनात घोषणा केली की आम्ही 2 लाखापर्यंत कर्ज माफ करू, तिथपासून ते आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांची भरपाई कोण देणार? आणि आजही तुम्ही म्हणताय की निवडणुकीमुळे आम्हाला एकदम जाहीर करता येत नाही, म्हणजे आणखी तुम्ही शेतकऱ्यांचे किती बळी घेणार आहे? अरे कांदा ट्रान्सपोर्ट साठी घेऊन जायला डिझेल लागतंय, डिझेल नाही. शेतकऱ्यांना 7/12 दाखवल्याशिवाय डिझेल भेटत नाही. ही कृत्रिम आणीबाणी कशासाठी? हे बहुजनांना 70% बहुजनांना संपवण्याचा अजेंडा कशासाठी? बेरोजगारांना उद्ध्वस्त करण्याचा अजेंडा कशासाठी? म्हणून भारतातल्या महाराष्ट्रातल्या लोकांनो, माणूसच आज धोक्यात आहे. हंटा व्हायरस आणलाय, पुन्हा महामारी आणली जाईल, पुन्हा लॉकडाऊन आणलं जाईल, पुन्हा आणीबाणी आणली जाईल आणि 70% लोक लोकसंख्येच्या नावाखाली लसच्या माध्यमातून मारले जातील. म्हणून समाज, जात, धर्म, हक्क, अधिकार, समाजकारण आणि राजकारण हे कुणासाठी आहे? तर माणसासाठी आहे. आणि माणूसच जर राहिला नाही तर याचा काही उपयोग नाही. म्हणून लक्षात घ्या, इकडे धर्मेंद्र प्रधान 17 लोक मेलेत नीट पेपर लीक झाला म्हणून. धर्मेंद्र राजीनामा देत नाही. आणि आता मी दापोडी फुगेवाडीत जाऊन आलो, 22 ते 25 लोकांवरती दहशतवादी हल्ला करून त्या ठिकाणी त्यांना मारण्यात आलेलं आहे. ही विषारी दारू पेलेत म्हणून मेले नाहीत, तर कट करून झोपडपट्टीतले लोक या दारूच्या माध्यमातून मारण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे धर्मेंद्र असो की देवेंद्र असो हे आपल्याला संपवाय निघालेत, हे राजीनामा देत नाहीत. म्हणून आरक्षण वाचवण्याची लढाई, संविधान वाचवण्याची लढाई आणि अंतिमता माणूस आणि समाज वाचवण्याची लढाई तीव्र करू असं आव्हान या माध्यमातून करतो. जय भीम.